जिल्हाधिकारी कार्यालयात चला जाणूया नदीला विषयावर चर्चासत्र संपन्न झाले। चला जाणूया नदीला या उपक्रमात समाविष्ट नद्यांसह सर्वच नद्यांच्या संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी चला जाणूया नदीला या उपक्रमाबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार, नाशिक पश्चिम भागाचे उपवन संरक्षक तथा चला जाणूया नदीला समितीचे सदस्य सचिव सिद्धेश सावरेकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के, सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित, अंबरीश मोरे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले की आपल्या जिल्ह्यात असलेल्या नद्यांबाबतची माहिती प्रत्येकाला हवावी, नदी संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढवा, नदी व परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात येते। या उपक्रमाच्या माध्यमातून नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन याबरोबरच जलसंधारण आणि जलसाक्षरता या दोन्ही संकल्पना एकत्रित केल्या आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्यांच्या संवर्धनाला प्राधान्य देण्यात येईल। तसेच जिल्हा प्रशासनातर्फे नदी संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। उपवन संरक्षक श्री सावर्डेकर यांनी सांगितले की जिल्ह्यातील मोती, म्हाळुंगी, वाल, नंदिनी, अगस्ती, कपिला, वरुणा या नदी काठावर नदी संवाद यात्रा उपक्रम राबविण्यात येणार आहे। त्याचे नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी श्री पंडित, श्री मोरे आदींनी नदी संवर्धन या विषयावर मनोगत व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।